आज आमची या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आज जी काय बैठक आहे ती आमची सगळे नेते, उपनेते, मुख्यमंत्री, नंतर आमदार आणि नंतर महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख इथपर्यंत आमची 2 मिटिंगा होणार आहेत, एक 12 वाजता आणि दुपारी 2 वाजता। तर आता मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला कळेल काय चर्चा होते आणि काय नाही ते। पण एकंदरीत अजेंडा काय असेल बैठकीचा? लोकसभा आढावा बैठक ज्या प्रकारे म्हटलं जाते, लोकसभा आढावा बैठक झालेली आहे आपली तयारीमध्ये आम्ही सगळे तयारीतच आहोत। आदेशाची वाट पाहतोय आम्ही, कारण कुठल्या जागा कोणाला जातील, कुठल्या जागा कोणाला जातील त्या अनुषंगाने प्रचाराची दिशा ठरवावी लागेल आणि कोणाला कुठली जागा गेली तरी युतीचा प्रचार करायचा हे सगळ्यांचं ठरलेलं आहे। कुठली जागा जाणार हे तुमच्या हातात नसल्याचं विरोधक म्हणतायत। शिवसेनेचे जे जागा ठरवणार आहे ते भाजप ठरवणार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे असं विरोधक बोलत आहेत। त्यांना काय बोलल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होऊ शकत नाही आहे आणि म्हणून करता मुख्यमंत्री जे आमचे चर्चेमध्ये सहभागी आहेत ते कशासाठी आहेत? मग आमच्या वतीने मुख्यमंत्री जी चर्चा करून चांगला मार्ग काढतील हे आम्हाला खात्री आहे। विरोधकांचं म्हणणंच असं आहे की शिवसेनेचे खासदार हे मुख्यमंत्री नाही ठरवत आहेत तर भाजपचे केंद्रातले नेते ठरवणार आहेत। असं काय नाही, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष ठरवायचा अधिकार आहे आणि ते ठरवतील। ते जेवढे विरोधकांनी काळजी घेऊ नये। पण जागा वाटपासंदर्भात चर्चा चालू आहे। यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार असेल, अनेक गोष्टी रखडलेल्या आहेत, एक एक पक्ष वाढत जातोय, राज ठाकरे सोबत येत आहेत। आनंद आहे की कुठेतरी सत्तेत सहभागी भागीदार वाढलाय? नाही, आनंद आहे। त्याचं कारण असं आहे, कारण जर आम्ही हे सगळे जर एकत्र आलो तर काय चमत्कार घडेल हे विरोधकांनी कळायला लागलेलं आहे, म्हणून त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उपटलेला आहे। त्यासाठी आमची जी काय युती होईल ती चांगली होईल आणि व्यवस्थित पार पडेल। राज ठाकरेंचं स्वागत करणार का? पुन्हा एकदा ठाकरेंसोबत काम करायची इच्छा आहे का? आवडेल तुम्हाला ठाकरेंसोबत पुन्हा? सगळ्यांनी व्यवस्थित मिळून जुळून जर चाललं तर आम्हाला काम करायची आवड होईल आणि मग आम्ही त्यांचं स्वागत करू। एकंदरीत किती जागांवरती शिवसेना लढण्याची तयारी करत आहे? किती जागा अपेक्षित आहेत महायुतीमध्ये? महायुतीमध्ये आत्ता जे काही हिश्श्यावरती जागा येतील, मुख्यमंत्री चर्चा करतील, ते आत्ताच्या मिटिंगमध्ये टेंटेटिव्ह ठरल की आपल्या वाट्यावरती किती जागा येतात आणि काय, आणि त्या अनुषंगाने मग आम्ही पुढची वाटचाल करू। किती जागांचा आकडा किती? एकंदरीत 13 खासदार तुमच्याकडे आहेत, याआधी 18 खासदार शिवसेनेचे होते, 22 जागांवर तुम्ही लढलेला होता, त्यामुळे किमान किती जागा मिळाल्या? मागणी तशीच आमची राहिलेली होती 22 जागांची आणि त्या अनुषंगाने आमची चर्चाही चालू आहे आणि थोडे पाठीपुढे 1 का 2 जागा होऊ पण शकतात, तसं काय हरकत नाही आहे, परंतु सन्मानपूर्वक ह्याच्यावरती तोडगा निघेल असं आम्हाला वाटतं। होळीच्या अगोदरच ह्या जागा डिक्लेरेशन व्हायला पाहिजेत आणि प्रचाराला सुरुवात पण व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं। महाविकास आघाडीमध्ये आंबेडकर हे वंचितच राहिलेले आहेत, ते वंचित हा महाविकास आघाडीत येत नाही आहे, त्यामुळे राऊत यांनी त्यावरती खेद व्यक्त केलेला आहे। कसं पाहता एकूणच वंचितना महाविकास आघाडीत न गेल्याबद्दल? तो आता त्यांचा प्रश्न आहे, काय करायचं काय नाही, कुठं जायचं आहे, वंचितनी त्यांच्या समाविष्ट व्हायचं का वंचितच राहायचं आहे हे ते लोक ठरवतील, त्यात आम्ही करून ढवळाढवळ करणार नाही। आपण ज्या ठिकाणी रायगडमध्ये येतात तिकडचे जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल आता पक्षामध्येच नाराजी असल्याचं म्हटलं जातं आहे। राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणतात की अजितदादा आणि तटकरे हे दोघंच निर्णय घेतात, यावरती राष्ट्रवादीच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, कसं पाहता आपण? त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय ढवळाढवळ करू शकणार नाही आहे। त्यांचे आमदार काय बोलत आहेत, खासदार काय बोलत आहेत, कार्यकर्ते काय बोलत आहेत, त्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपापला पक्ष सांभाळून व्यवस्थित चालावं आणि युतीमध्ये सहभागी जे असतील त्यांनी एकमेकाच्या विचाराने पुढे वाटचाल करावी असं आम्हाला वाटतं। विजय शिवतारे कायम म्हणत असतात की अजितदादा युती धर्म पाळत नाहीत। काल अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे, ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत लोकसभा निवडणुकीवरती, कसं पाहता? एकूणच वेगळा तरी परवा स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांची चर्चा झाली, चर्चा झाल्यावेळी त्यांनी काही तुम्हाला बाईट दिल्या आम्हाला कल्पना आहे, परंतु आज मुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही विचारणार आहोत की बाबा ह्याचं नक्की काय आहे
आणि काय नाही. कारण आम्ही कोण मिटिंगला नव्हतो, म्हणून आम्ही ते मुख्यमंत्र्यांना विचारू आणि काय असेल तो निर्णय करू. सर, संजय राऊत यांनी आता आरोप केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांची तुलना थेट औरंगजेबाशी केलेली आहे. औरंगजेबाची ज्या प्रकारे वृत्ती होती, समोर कुठलाही विरोधक राहता कामा नये, तसे पंतप्रधान वागत आहे. त्यांनी पदाची गनिमा राखावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. विरोधक काय बोलतील काय बोलू नये हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. ते जेवढं काय बोलतील तेवढं आम्हाला उपयोगाचं आहे, फायद्याचं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज किस चीज़ को लेकर ये बैठक होने वाली है? क्या आज जो चुनाव होने जा रहा है उसके पूर्व संध्या में ये मीटिंग हो रही है और हमारी पार्टी मीटिंग है, पक्ष की मीटिंग है. हमारे एमएलए, हम लोग एमपी, हमारे नेतागण, ये सब हम लोग एक साथ बातें करेंगे. दिन नज़दीक आते जा रहे हैं तो उनकी चर्चा तो होनी है, इसलिए आज की मीटिंग है. राज ठाकरे जी को भी शामिल किया जा रहा है, तो आप लोग क्या उनका स्वागत करेंगे और क्या होली से पहले लिस्ट बाहर आ पाएगी? राज ठाकरे को शामिल युति में होना है, आज के मीटिंग में नहीं होना है. हमारा आज जो होएगा, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जो डिसीजन लेने जा रहे हैं वो हमको बता देंगे क्या करना है क्या नहीं. अगर राज ठाकरे आते तो कितना बेनिफिट होगा? आप उनका स्वागत करते हैं महायुति में? सबका स्वागत करना चाहिए ना. अपने घर आया मेहमान, उसका स्वागत तो होना ही चाहिए. उसका अनुमान तो नहीं हम लोग कर सकते हैं. हम लोग स्वागत करेंगे, स्वागत का स्वीकार वो कैसे करेंगे वो अभी देखेंगे. सर, विपक्ष ये आरोप लगा रहा है बढ़ता है तो कहीं ना कहीं चलता है ना. प्लस माइनस अरे क्या होगा? अभी जो अनाज तो 5 आदमी का बना है, छठा आया तो बटोर के खाना है, वो हिसाब से हम लोग देखेंगे. शिवसेना कितनी सीट मांग कर रही है? पूरी मांग करे. हमारी जो पहले थी उतनी मांग करे, लेकिन मुख्यमंत्री और वो जो डिसीजन करेंगे वो सम्मानपूर्वक हो जाएंगे और वो हमको तय है. सर, महाविकास आघाड़ी की जो बैठक चल रही है उसमें कहीं ना कहीं प्रकाश अम्बेडकर को नहीं बुलाया जा रहा है. ऐसे में क्या वो आपसे संपर्क में है या? ये सब बड़ी बात है, वो उनके लिए लकलाभ होने दो. उसके लिए हम लोग कोई नहीं अंदर जाना चाहते हैं. ऐसे उनके जो छोटे छोटे पक्ष लोग हैं वो आहिस्ता आहिस्ता बाहर निकलेंगे और सब हमारा युति का ठीक ठाक हो जाएगा. सर, लोकसभा इलेक्शन तक इंडिया अलायंस रहेगा पूरी तरीके से? बता नहीं सकता है, लेकिन रहे तो अच्छा है, नहीं रहे तो भी अच्छा है, लेकिन हम तो आगे जाएंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.